त्याचा मान ज्या राजांनी मिळवून दिला, अर्थातच ज्या राजाच्या सोबत होत्या 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली ही महाराष्ट्राची माती, ज्या राजाचं नाव घेता फुलून येते गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिवछत्रपती. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. तदनंतर स्वराज्य धर्म रक्षणासाठी झिजवली ज्यांनी देह काया, हात जोडून वंदन करतो तुम्हा हे शंभू राया. त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पण मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. ज्या महाराष्ट्र भूमीमध्ये आज आपण आहोत, राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्र भूमीला पण आपण वंदन आजच्या रात्रीमध्ये करतोय आणि घेऊन जातोय मॅचच्या दिशेने, जिथे पहिली मॅच या ठिकाणी मात्र सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. तळपे वडवली कर्जत तालुक्यातील एक बलाढ्य संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खांडपे आणखीन एक ताकदवर टीम. या दोन संघांच्या दरम्यान मात्र आजच्या रात्रीमधील पहिली मॅच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम तळपे वडवली संघाने, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलंय टीम खांडपे संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल केली जाईल. ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला अनिकेत पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडवरती मनीष ही सलामीची जोडी आहे. निखिल भाई पालकर आणि प्रल्हाद भाई पालकर यांच्याकडून अनिकेत यांच्या 2 बॉल 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पहिलाच बॉल धप्पा पडला, खाली राहिला, लोवर बाउन्स बीट करताना पाहायला मिळाला आणि विकेट किपरने चुकी केली आहे. बाईटच्या स्वरूपात आजच्या रात्रीच्या खेळाची सुरुवात 4 चौकार. लक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 धावा या बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा जरी असतील ऍड ऑन होतील. दुसरा बॉल बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच, जबरदस्त फटका, बॅटिंगचा दाखवलाय क्लास, एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईनच्या बाहेर, चौकार 4. गेले वेट ट्रान्सफर केलं, आखूड टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट कव्हरच्या डोक्याच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर खेचलाय. 4 धावा त्या चेंडूवरती मिळाल्यात. एकंदरीत 2 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच, 2 ओव्हरचा पॉवर प्ले. पहिल्या P1च्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर उभे असतील. ऑन साइडला स्लॉट मध्ये आला होता, पाठवलाय कडे कडे लॉंग ऑनच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये, षटकार. क्रीडा मंडळ षटकार आलाय. अनिकेत आणखीन एक षटकार जर आला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज कमवण्याची संधी असेल या खेळाडूकडे. जबरदस्त सुरुवात केली आहे, आमंत्रण स्वीकारलं बॅटिंगचं आणि आमंत्रण स्वीकारल्यानंतर बॅटिंगचा क्लास दाखवत असताना ही टीम डॉट बॉल दरम्यान मैदानाच्या आतमध्ये देखील फेकला गेलाय. आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन वापरली आहे. कालच्या रात्रीमध्ये पण हे चित्र आपण पाहिलं होतं. स्लॉटचा जो एरिया आहे, फुलर लेंथ वरती यॉर्क लाईनचा जो एरिया आहे त्याच्यावरती चेंडू पडले की खाली राहत आहेत. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुट वरून फटका एक्झिक्यूट झाला नाही. एक धाव मिळाली आहे, तिथे फंबल झाले, चुकी केली, मिस फिल्डिंग, चुकीला माफी नाही या खेळामध्ये आणि एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरी धावेंमध्ये केलं जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला चांगले एफर्ट आपल्या टीमसाठी दाखवायचेच असतात. त्यांचं काय, पाण्याची मागणी केलेली आहे. चला बॅटिंग टीम, तुमचा एक खेळाडू पाठवा, पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये.
2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या आणि 2 धावींच्या बरोबरीने ऑन द टोटल 16 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आमचे हर्ष शांगरे एक जबरदस्त युवा स्कोरर आमच्या समवेत मात्र जोडले गेलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय राजेंद्र भोईर सर, ज्यांना बाहुबली म्हटलं जातं, आणि त्यांच्या समवेत मोठे वेडगावचे एक जबरदस्त क्रिकेटर संदेश पेटे सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. KTCची टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. सगळ्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच करूया. आजच्या रात्रीमध्ये आमचे परम मित्र आणि आमच्या रसायनीमधील वयाळ गावचा एक मराठीचा बुलंद आवाज शुभम म्हात्रे सर यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांचं देखील आगमन काही क्षणांमध्ये या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. 16 धावा या धावफलकावरती मात्र बनवल्या गेल्यात. चांगली सुरुवात, अ गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये, त्यामुळे चांगली सुरुवात होणं बॅटिंग टीमसाठी महत्त्वाचं आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. 5 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. शेवटचा एक बॉल बाकी असेल P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये. आखू टप्प्याचा बॉल आहे, हॅमर केलाय चेंडूला. चांगला स्ट्रोक आहे. आजच्या रात्रीमधील शॉट ऑफ द नाईट षटकार. अनिकेतच्या चौकार हॅट्रिकसाठी 500 आणि षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जाहीर केलं गेलं आहे. शेवटच्या बॉलवरती जबरदस्त फटका आपण पाहिला. ॲक्शन रिप्लेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर काय क्लास फटका होता. बॅकफूटला गेले, हॅमर केलं चेंडूला आणि एक डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार खेचलाय. ॲज अन उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा ऑफ साईडला षटकार मारतो ते दृश्य फार सुंदर असतं आणि ते दृश्य आपण पाहिलंय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र इथून संपला जाईल आणि ऑन द टोटल 22 धावा विदाउट लॉस टीम खांडपे संघाच्या पाहायला मिळतील. बॉलिंगमध्ये मात्र चेंजेस केले गेलेत. षटक क्रमांक 2 साठी नवीन गोलंदाज गणेश P2च्या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. बघा, तळपे वडवली, टाईम अलर्ट आहे. आत्तापर्यंत 6 मिनिटं झालेली आहेत सत्र सुरू होऊन. त्यामुळे पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंपल्सरी पूर्ण करायची आहेत. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. आखो टप्पाचा बॉल, डावकुरी हाताचा फलंदाज उडवला ऑन साईडला, पण डीप मध्ये आहेत फिल्डर. पकडलाय झेल आणि संपवला जाईल. मनीष यांचा खेळ गोल टन टक. डगआउटमध्ये परत पोहोचलाय. पहिले गोलंदाजी करताना निर्णय घेतला बॉलिंग करण्याचा आणि त्याच्यानंतर विकेट मिळवणं फार महत्त्वाचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 22 धावा आल्या, सुरुवात फार चांगली केली आहे टीम खांडपेने आणि अशा परिस्थितीमध्ये कमबॅक करायचं होतं. तळपे वळवली टीमला आणि ते कमबॅक केले गोलंदाज गणेश यांनी. पहिल्याच बॉलवरती मिळालेली विकेट फलंदाजी करणाऱ्या टीमला थोडीशी मात्र थांबवताना या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आखो टप्पाचा बॉल, आणखीन एक विकेटचा चान्स. उसळी जास्त घेतली बॅटच्या वरच्या बाजूला, स्टिकर वरती कनेक्ट झालाय आणि कॉटन बोल्टच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. बॅटर आउट. लक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. खेळात आमचा नेहमीच मान आहे, गावाला आमच्या याचा अभिमान आहे. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव. 2 बॉल 2 विकेट मात्र या ठिकाणी मिळाल्यात. हॅट्रिकचा चान्स यावेळेस गणेश यांच्याकडे असेल. क्रिकेटचा खेळ पल में राजा तो पल में फकीर बना देता है.
या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 22 धावा आल्या सगळ्यांना असं वाटलं कदाचित 5 ओव्हरमध्ये 70-80 धावेंपर्यंत पोहोचू शकतो तो म्हणजे खांडपे संघ. पण गोलंदाज गणेश यांनी सांगितलंय हम भी कुछ कम नाही आहे. तुम्ही किती वेळा पडला त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढला याला किंमत आहे आणि ती लढाई केली या खेळाडूने. हॅट्रिकचा चान्स मात्र असेल. न्यू बॅटर आल्यात क्रमांक 4 वरती आदेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील पूर्ण होईल का? हो बॅकफुटला गेले. सन्मान द्यायचा होता चेंडूला पण बॅट आणि पॅडच्या मधून बॉल चाललाय विकेट कीपरकडे. टॉट चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. गेंदबाज का कारनामा बल्लेबाज का पंचनामा हा खेळ तुम्हाला मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 2 विकेट मिळाल्या. टॉट चेंडू आपण पाहिलाय. फलंदाजांवरती मात्र आता पूर्णपणे दडपण असेल या सत्रामध्ये. ऑन साईडला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटची संधी. थोडासा थ्रो जर अजून अचूक केला असता तर मात्र आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता होती. बाल बाल बचावले गेल्यात. जान बची तो लाखो पाय. पण फलंदाजांना आता ओळखावं लागेल आपल्या टीमसाठी पार्टनरशिप गरजेचे आहेत. अशा रिस्की रन जर आपण घेतल्या विकेट जर आपण गमावल्या तर आपली टीम या मॅचमध्ये कमीत कमी धावेंपर्यंत रोखली जाऊ शकते. पण या उलट जर आपण रिस्की रन्स नाही घेतल्या खराब चेंडूवरती आक्रमण केलं चांगल्या चेंडूंना सन्मान दिला तर चांगली धावसंख्या आपण उभारू शकतो. याच्याकडे लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं असणार आहे. पहिली धाव आली या ओव्हरमध्ये ओव्हरच्या 4थ्या चेंडूवरती आणि धावसंख्येमध्ये मात्र आता वाढ होतीये. बऱ्याच कालांतराने 22 वरती जो आकडा थांबला होता तो 23 या टोटल पर्यंत आता पोहोचताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी गणेश यांची. आणखीन एक बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप शरीरापासून दूर. पंचांनी सांगितलंय वाईड लाईनच्या बाहेर होता. 2 हात केले समांतर आणि आजच्या रजनीमधील पहिला अवांतर बॉल गणेश यांच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलाय. एक्स्ट्रा धाव येथून मात्र नक्कीच मिळतीये आणि ऑन द टोटल आता धावा 24 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळतील. ऑन साईडला टॅपिंग क्रिकेट खेळलाय. इथे मात्र चेंडूला अडवलं गेलं. एक धाव घेतली नाहीये. सावध पवित्रा घेतलाय आणि असा पवित्र सावध हा घ्यावाच लागेल. जिथे तुम्हाला माहिती आहे की 2 फलंदाज तुम्ही गमावलात. आता तुमच्यावरती जबाबदारी आहे धावा बनवण्याची. विकेट वाचवणं महत्वाचं आहे क्योंकि कदम जमेंगे तो रन बनेंगे आणि त्याच्यामुळे विकेट हातात असणं फार महत्वाचं असेल. आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे देखील मिस टायमिंग झाला होता. बॉल मात्र वाईडिश लॉंग ऑफ कडे चाललाय. एक धाव येथून देखील मात्र कंप्लीट केली जाईल. जबरदस्त हे मैदान. क्रिकेटचं प्रॉपर 360 डिग्री सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका एंडनी जरूर खेळ होतोय. त्याची काही कारणं आहेत भौगोलिक कारणं आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये मैदान जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर क्रीडांगण या ठिकाणी मात्र उभं केलं गेलेलं आहे. त्यामुळे सगळ्या आयोजकांचं आपण कौतुक करूया. एक धाव मिळाली आणि एकाच्या बरोबरीने 2 ओव्हरचा खेळ इथून संपला जाईल. ऑन द टोटल 25 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट टीम खांडपे संघाच्या. यापुढील मॅच असेल टीम सांडशी आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम मालेवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की इनिंग ब्रेक जसा होईल त्या इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हा देखील एक स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे सांडशी आणि मालेवाडी कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. निनाद बॉलिंग ट्रॅकवरती आले. षटक क्रमांक 3 साठी पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. पॉइंटच्या जवळून बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात. आणखीन एक बॉल त्याच लाईन लेंथने डिलिव्हर केला होता. हा बॉल मात्र व्हाईट लाईनच्या भरपूर बाहेर आहे. पंचांनी 2 हात समांतर केलेत. आणखीन एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यू हॅव टू अवॉइड द एक्स्ट्राज व्हेन यू आर बॉलिंग फर्स्ट. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. रिव्हर्स दुधारी तलवार
लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लेकिन लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है. बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर षटकार. पिसाडी ऑन साइडला. व्हाट अ ब्यूटीफुल स्ट्रोक. बॅट के स्वीट स्पॉट से खेला. स्वीप शॉट आलेला चौकार. चार धावा याही चेंडूवरती मात्र नक्कीच मिळाला गेल्या. जबरदस्त फटका. अनिकेत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये वन मॅन आर्मी. यॉर्क लाईन वरती बॉल. खोलवर टप्पाचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय बॉलर यॉर्कर. आणि त्या यॉर्कर वरती मात्र बीट केलं जाईल फलंदाजाला. डॉट चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 40 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली आहे. बॅकफुटला गेले आहेत. लेट कटचा फटका. शरीराच्या जवळ खेळले आहेत. हँड अँड आय कोऑर्डिनेशन कमालीचं. डीप थर्ड मॅन बाउंड्रीच्या पलीकडे अकेला शेर जो गेंदबाजों को करता हुआ ढेर. अनिकेतच्या बॅटमधून चौकार. क्लासिकल फटका. चलाया बल्ला मचाया हल्ला. पब्लिक ने किया शोर. खान पे टीम कहेगी वंस मोर. एक और छक्का. षटकार. आमचे आदरणीय रुपेश दादा कुडेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनय दादा कोतेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सौरभ दादा कोतेकर या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आपण या दुसऱ्या रजनीमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. 14 चेंडू आणि 43 धावांची इनिंग साकार करताना अनिकेत वन मॅन आर्मी. एकटा लढलाय, एकटा भिडलाय. थांबायचं नाव घेत नाही या खेळाडू. या खेळाडूला जर थांबवलं नाही, तडपे वडवली टीम, बऱ्याचशा अडचणी निर्माण होतील. 50 धावा या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती मात्र पूर्ण झाल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. स्पर्धेमध्ये 67 धावा ज्या सर्वोच्च आहेत, ज्या आपण कालच्या रजनीमध्ये बनवताना स्वर्गीय सुनील 11 बीड या टीमला पाहिलं, परंतु तो हायेस्ट टोटल जो आहे तो ब्रेक केला जाणार का आजच्या रजनीमध्ये. चांगली संधी असेल बॅटिंग टीमकडे, कारण 3 ओव्हरमध्ये 50 त्यांनी बनवल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी बाकी असेल या पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि टीमचं चौथं षटक घेऊन मात्र गणेश आले आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3च धावा दिल्या. या सत्रामधील मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर आणि मोस्ट सक्सेसफुल बॉलर राहिलेत गणेश. त्यांच्या हातामध्ये मात्र हा चेंडू असेल. पहिला अक्षर बनावं लागतं. रूपांतर दुहेरीमध्ये केलं गेलं, पण 2 धावा धोक्याच्या नाही आहेत. धोक्याचं असेल की अनिकेत यांच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आलेली आहे, आणि जेवढी स्ट्राईक या खेळाडूकडे असेल, धोक्याची घंटा असेल. बॉलिंग टीम तळपे वडवली साडी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला फिरून मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटच्या बरोबरीने टोटल मात्र या ठिकाणी इन्क्रीज होतोय. 9-9 सरकार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पंच म्हणून फार नाव कमवलेले ते MR पॅनल 9-9 सरकार.
आणि आदरणीय महादेव सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आजच्या रात्रीमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये जेव्हा ते असतील तेव्हा तुम्हाला एंटरटेनमेंट पाहायला मिळेलच. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी आता मला वाटते वाढेल या मैदानात पाहायला मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आहे. रिव्हर्स सक्सेसफुल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौन कहता है तू अनजान बनकर आया कर, कौन कहता है तू मेहमान बनकर आया, और तू तो यहाँ पर सुलतान बनकर आया कर. बॅट दाखवायची अनिकेत. अर्ध शतक मात्र या खेळाडूने पूर्ण केलाय. जबरदस्त पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. लोवर फुल टॉस बॉल आहे. ऑफ साइडला ड्राईव्हचा फटका. बॉल चाललाय डीप लॉंग ऑफ कडे. एकच धाव या चेंडूवरती मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीने धावा मात्र इन्क्रीज होत आहेत. तर पाच चेंडू झालेले आहेत. एक बॉलचा खेळ मात्र अजूनही बाकी असेल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये गणेश शेवटचा बॉल. शेवटचा बॉल देखील उडवला आहे पण इथे फिल्डर आहेत. पकडला जाईल झेल आणि संपवलाय मात्र या ठिकाणी खेळ. मोठा धक्का. फलंदाज मात्र इथून होईल बाद. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. पायांवरती आदळलाय. पंचांकडे मागितली जाईल अपील. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. तोशिक अनिकेत यांच्यासाठी जाहीर झालेल्या निखिलभाई पालकर यांचे 500
तुषार मामा अंग्रे यांचे 500, पण तिकडे क्लीन बोल्ड, मधली दांडी वाकवली आहे. हॅट्रिक मात्र पूर्ण झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. गेंदबाज का गाजा वाजा हो गया और संकेत भाई गेंदबाजी में राजा हो गया. विकेट हैट्रिक. मात्र या ठिकाणी मिळवल्या गेल्या, कमबॅक केलाय संकेत या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विनाट क्रमांक 7 वरती किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र टॅकल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ मात्र अजूनही बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. धावा असं वाटल्या होत्या 70-80 पर्यंत पोहोचतात की काय, पण शेवटच्या षटकामध्ये संकेत जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉल 4 विकेट. जरी विकेट टीमच्या खात्यामध्ये असली तरी मात्र आणखीन एक बॅटर होईल बाद. ऑपरेटर यांनी राहुल भाई पाटील यांचं जे गाणं वाजवलं, त्या गाण्यासाठी जितेश शेठ गवसकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक डीजे ऑपरेटर यांना दिलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. इकडे तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बादच आहे, परंतु दुसरी धाव आधी चेक करायची आहे. चला दुसरी धाव रनआउट आहे की नाही चेक करावं. तिसरे पंच ऑन स्क्रीन. चेक करतायत पंच, निर्णय सांगितला जाईल. आदरणीय सुरेश दादा सावंत आणि अजय दादा सोनावणे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सुरेश दादा सावंत आणि अजय दादा सोनावणे यांना विनंती करेन की व्यासपीठावरती आपण यावं. आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आऊटचा निर्णय या ठिकाणी पंचांनी दिलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज तिथे बाद होते, त्यामुळे पंच 1 धाव असेल ना, शेवटच्या बॉलवरती 1 धाव काउंट केली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा होतील त्या 62 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट इनिंग. आणि येणारे मात्र आता 30 चेंडू 63 धावेंचं टार्गेट असेल, ते म्हणजे तळपे वळवली टीम समोर. तत्पूर्वी आमंत्रित करूया सांडशी आणि मालेवाडी टीमच्या कॅप्टनला. टॉससाठी इनिंग ब्रेक झालाय, त्यामुळे सांडशी आणि मालेवाडी कॅप्टन कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं.
एक टीमचा कॅप्टन असेल, दुसरा नसेल तर डायरेक्ट टॉस विन दिला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे सांडशी आणि मालेवाडी कॅप्टन मालेवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला, सांडशी त्यांचे पण कॅप्टन आलेले आहेत. तुषार मामा अंगरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस पुढच्या मॅचचं मात्र आपण करायचं आहे. जबरदस्त मॅच. चला, टॉस या ठिकाणी मात्र आपण करतोय. एका बाजूला सांडशी असेल, एका बाजूला JHCC मालेवाडी. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. यस, JHCC मालेवाडी टीमचा कॉल आहे हेड आणि इट इज डेफिनेटली हेड. टॉस जिंकलेला आहे JHCC मालेवाडी. निर्णय गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. पण या क्रीडांगणावरती आज तुम्ही या स्पर्धा खेळण्यासाठी मात्र आलात. आयोजन जेव्हा तुम्ही पाहिलं, कसं वाटतंय, किती एक्साइटमेंट या स्पर्धेमध्ये खेळण्याची? यस, नक्कीच आयोजन खूप छान आहे. आम्ही डेच्या स्पर्धा इथे 2 वेळा खेळून गेलेलो आहोत आणि नाईटची रजनी स्पर्धा प्रथमच खेळत आहोत. आयोजन खूप छान आहे. आयोजन खूप छान आहे. यंदाच्या वर्षी कसा संघाचा प्रवास राहिलाय? किती पारितोषिकं जिंकलेली आहेत आणि कसा गेम टच आहे तुमचा? कसा प्रवास सुरू आहे? एक पारितोषिक आम्ही जिंकलेलं आहे. थोडा डाऊनफॉल चालू आहे. स्टार्टिंग चांगली झाली होती सीझनची, पण पुन्हा एकदा कमबॅक करू. आणि सांडशी टीमच्या विरोधात याच्या आधी कधी मॅच झाली? यावर्षी, मागच्या वर्षी कोण जिंकलाय, कोण हरलाय, काय आठवणी असतील? पहिल्यांदाच दोघांचा आमना-सामना. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आम्ही या ठिकाणी देतोय. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम JHCC मालेवाडी वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू. करायचा है. तो चलिए दोस्तों, चलते हैं मैदान के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का महालक्ष्मी क्रीड़ा मंडल मोठी वेणगांव इनकी महालक्ष्मी ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा. आप देख रही है प्रतियोगिता की सेकेंड नाइट और मैदान के अंदर चल रही है बिग फाइट. एक तरफ खेलती हुई टीम आपको नजर आएगी तड़पे वडवली और उनके सामने दो दो हाथ करती हुई टीम खांड पे नजर आ रही है. 62 रन स्कोर कार्ड के ऊपर बनी है. जीतने के लिए 63 चेस करने बहुत जरूरी. तो चलिए, मैदान के अंदर हमने देखा खेल की शुरुआत हुई. प्रारंभिक बल्लेबाज सागर और उनके साथ निनाद, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है. गेंदबाज थे आदेश. P1 की पहली मैग्नेटरी पावर प्ले की ओवर में 1 रन पहली गेंद पर यहां से बनाया गया. 63 का ये रन चेज है और आने वाली गेंदें अभी भी 29 बचेंगी. जीतने के लिए 62 की जरूरत. P1 की पहला मैग्नेटरी पावर प्ले की हमने शुरुआत की. गेंदबाज तैयार है. राइट आर्म ओवर द विकेट से जड़ में डाली थी. ये स्ट्रेट डाउन द ग्राउंड. कैच इट का कॉल. मौका बना था, कैरी करना चाहिए था. कैच आपको यहां से ड्रॉप होता हुआ नजर आएगा. अर्ली मोमेंट ऑफ द सेकेंड इनिंग दिया गया जीवन दान महंगा साबित हो सकता है बॉलिंग करती हुई टीम खांडपे के लिए. क्रिकेट का खेल जीवन दान महंगे साबित होते हैं. इतिहास अगर आप क्रिकेट का उठाकर देखेंगे तो आपको पता चलेगा
जब जब कैच छोड़े गई है तब तब मैदान के अंदर इतिहास हुआ है। लेकिन देखिए महादेव ठाकरे सर, मैंने कहा था एमआर पैनल नव सरकार, इनकी अंपायरिंग जब होगी तो अलग अंदाज अलग स्टाइल आपको नजर आएगा। और महादेव ठाकरे सर, व्हाइट बॉल का इशारा देखिए आप, कमाल का वो सिग्नल। 2 रन बनेंगे स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर, गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया चौका। 4 रन। ये टीम खांडपे, आईपीएल चल रही है, इंडियन प्रीमियर लीग। येलो कलर की जर्सी आप देखते हैं तो चेन्नई सुपर किंग्स टीम की याद आती है। और अपोजिशन टीम तड़पे वड़ौली की बात करेंगे तो ब्लू कलर की जर्सीज मुंबई इंडियंस टीम की जर्सीज की झलकी आपको नजर आएंगी। आईपीएल इंडिया का त्योहार है, लेकिन महालक्ष्मी ट्रॉफी मोटे वेणगांव का त्योहार है। यहाँ पर एक और डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई दिखाई देगी। रन संख्या रोकी गई है स्कोर कार्ड पर मात्र 6 रन। शुरुआत अच्छी करना बहुत जरूरी है, आक्रमण करना बहुत जरूरी है। मात्र 6 रन बने हैं। पावर प्ले में अगर पावरफुल स्टार्ट आपको नहीं मिलता तो रनों को चेस करने में आपकी टीम परेशानी में आ सकती है। बल्लेबाजों को रिस्पॉन्सिबिलिटी उठानी पड़ेगी। फुल टॉस थी, ऑन साइड पर खेला, डीप काउ कॉर्नर पर खिलाड़ी है। एक ही रन के साथ आपको संतुष्टि नजर आएगी और इसी एक के साथ P1 का पहला मैग्नेटरी पावर प्ले का ओवर होगा समाप्त और रन बनेंगे स्कोर कार्ड पर 63 को चेस करते हुए 7 रन बगैर नुकसान। समीकरण की बात हम करेंगे तो आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए अब तक 56 रनों की जरूरत नजर आएगी तड़पे वड़ौली टीम के लिए। मैंने कहा था आज की रात में आपको रसायनी के हमारे जिगरी दोस्त मैन फ्रॉम वयाल शुभम मात्रे सर, मराठी के एक बेहतरीन कमेंटेटर जिनकी आवाज सुनने को मिलेगी, उनका यहाँ पर आगमन हो चुका है, तो उनका भी हार्दिक स्वागत महालक्ष्मी ट्रॉफी में हम करेंगे। पहला ओवर का खेल हुआ, रन बढ़िया, स्कोर कार्ड पर 7 होगा, तेरा मेरा साथ तभी तो बनेगी बात। ये हमेशा कहती है क्रिकेट का खेल एक खिलाड़ी का नहीं है, 11 प्लेयर्स कॉन्ट्रीब्यूशंस मैटर्स इन दिस गेम, ऐसा हमेशा बताया गया। यानी 11 खिलाड़ियों का योगदान बहुत जरूरी। साथ ही हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, ये कहा जाता है। और ये दोनों बल्लेबाज अगर मिलकर बल्लेबाजी का बोझ उठाएंगे, रन बनाएंगे तो टीम जीत भी सकती है इस मैच में। गेंदबाजी में परिवर्तन किया गया दूसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर। जिन्होंने पहली पारी में बल्लेबाजी में अपने आतंकी खेल को दिखाया, जर्सी नंबर 18 अनिकेत। बॉलिंग ट्रैक पर कड़ाव के हमारे रवि पवार साहब, इनकी तरफ से 3 में 3 विकेटें आती है। तो अनिकेत के लिए 1000 रुपए का इनाम है। आड़े बल्ले की कोशिश, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगाएंगे, शॉट थर्ड मैन पर बॉल जरूर थी, 1 रन मिलेगा। अनिकेत जबरदस्त बल्लेबाजी की, अर्धशतकीय पारी खेली, गेंदबाजों के सामने छक्के लड़ाए, अपोजिशन टीम के छक्के छुड़ाए भी, लेकिन अब उनको गेंदबाजी करनी है। देखते हैं उनकी बॉलिंग कैसे होगी इस मैच में। पहली बार तो आपको एक सिंगल आता हुआ नजर आया, स्कोर कार्ड इंक्रीज होता हुआ, रन बनेंगे 8, रन बनेंगे 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट, ये तो पता चलेगा इस मुकाबले के अंदर। हाफ टैकर बॉल थी, शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास था, ये मिड विकेट पर गेंद गई थी। एक चिके सिंगल पूरा किया जाएगा, दूसरे की कोशिश, जल्दी का काम शैतान का, खतरे की घंटी हो सकती थी। एक ही रन से आज पे संतुष्टि है। मैच थोड़ा सा ठंडा हो चुका है, शांत माहौल में ये मैच है, बड़े हिट्स नहीं आ रही है। बैटिंग टीम सिंगल डबल हौले हौले टोटल तक पहुंचने का प्रयास कर रही है, लेकिन ऐसे मोमेंट में मैं हमेशा कहता हूँ गाड़ी का स्टार्टर खराब हो, गाड़ी को धक्के की जरूरत होती है। मैच में मोमेंटम चाहिए हो, चौके छक्के की जरूरत होती है,
और वो अगर आता है तो मोमेंटम मिलेगा यहां से। उड़ाया जरूर था, इनसाइड आउट ओवर द कवर्स, एक्स्ट्रा कवर पर यह बॉल है। डीप में फील्डर दौड़ लगाएंगे, लंबा चेज, ये 2 रन लेने से नहीं रोक पाए। गुड रनिंग बिटवीन द विकेट जो मैदान के अंदर आपको नजर आएगी, और 2 रन कंप्लीट भी यहां से किए जाएंगे। संघर्ष होता हुआ, कोशिश होती हुई, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती। वही प्रयास ये टीम करते हुए, मौके मिलते नहीं है तो मौके बनाने पड़ेंगे क्योंकि रन बहुत जरूरी। हाफ टैकर बॉल थी, ऑन साइड पर खराब गेंद का उठाया जाएगा फायदा। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन को क्लियर किया, 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन। यही तो खासियत है एमआर पैनल, नव नव सरकार महादेव ठाकरे सर। कमाल का उनका डांसिंग स्टाइल आपने देखा। एक और फुल टॉस, ऑन साइड पर आड़े बल्ले से, बारी बारी सबकी बारी, आणि आता आली माझी बारी, ये लंबा छक्का। लेकिन क्या कर रही है कांटपे के खिलाड़ी, दूसरा कैच छोड़ा जाएगा बल्लेबाज निनाद का। एक ही बल्लेबाज को दो दो जीवन दान इस टीम ने दिए। वेरी लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग जो खानपे टीम कर रही है। ऐसी गलतियां करोगे तो मुकाबले से हाथ धो बैठोगे, ये सोचना पड़ेगा, समझना पड़ेगा। 2 ओवर की आपको समाप्ति नजर आएगी, रन बनी है 22, 22 रन। स्कोर कार्ड के ऊपर पीछा करना है 63 यानी 63 का। और इक्वेशन की अगर आप बात करेंगे तो आने वाली 18 गेंदों का खेल अभी भी बाकी है, और जीतने के लिए 45, माफ कीजिए 45 नहीं 41 होंगे, 41 की जरूरत। 18 गेंदे 41 का समीकरण मैदान के अंदर आपको नजर आएगा। गेंदबाजी में परिवर्तन किया गया खानपे टीम। याद रखिए शुरुआत के 4 ओवर के लिए 20 मिनट, अगर नहीं होते तो आखिरी ओवर में एक्स्ट्रा खिलाड़ी इनटू द 30 सर्कल, स्लो ओवर रेट की वजह से। ये बात के ऊपर ध्यान रखना बहुत जरूरी। चलिए गेंदबाजी में परिवर्तन होगा तीसरे ओवर की जिम्मेदारी को लेकर। गेंदबाज आदेश बॉलिंग ट्रैक पर आएंगे। आदेश जिन्होंने P1 का पहला ओवर डाला, मात्र 7 रन दिए, कमाल की गेंदबाजी की। और उसी आदेश को अपने स्पेल के दूसरे और टीम के तीसरे ओवर में आमंत्रित किया टीम खानपे के कप्तान ने। 22 बनी है, अभी भी 18 में 41 की दूरी। जब तक निनाद है तब तक ये मुकाबले में टीम तड़पे वडवली की जीत पक्की है। लेकिन जैसे ये खिलाड़ी वापस जाएंगे तो उम्मीद बद से बदतर हो सकती है। गेंदबाज तैयार होंगे अगली गेंद को लेकर। बल्ले का किनारा लगा है, कैच को कैरी किया जाएगा, बड़ी सफलता मैदान के अंदर आपको नजर आएगी। पहला झटका, निनाद बैक टू द डगआउट। नजर आएंगे
क्या शुभम का दम आज नजर आएगा? बिल्कुल आएगा। फुल टॉस है, खराब गेंद है ये, जाएगी फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर और आएगा 4। किसका अंपायर? यस, अंपायर रिव्यू। चलिए, बीमर के लिए अंपायर रिव्यू है, चेक कीजिए। ऑन स्क्रीन पर तीसरे अंपायर चेक करेंगे। फेयर बॉल का डिसीजन तीसरे अंपायर के द्वारा आपको यहां से नजर आएगा, यानी 4 रन उस गेंद पर जरूर मिलेंगे बैटिंग करते हुए टीम को। और इसी 4 के साथ रन संख्या भी इंक्रीज होगी। स्कोर कार्ड पर टोटल की बात करेंगे तो 26 बनी है। 26 का आंकड़ा बना है, यानी 41 की जरूरत थी, अब 37 की जरूरत होगी। गेंदों की बात हम करेंगे तो अभी भी 16 गेंदों का खेल बाकी। 16 बॉल्स 37 रन नीडेड। जड़ में डाली थी ये, तेज तर्रार थी, एक्यूरेट थी, ऑन पॉइंट थी, ऑन लाइन थी, यॉर्कर थी जो खामोश करती हुई भी नजर आई। डॉट गेंद की यह समाप्ति है। अच्छा कमबैक है गेंदबाज का। फुल टॉस की गलती करने के बाद उस गलती को सुधारा यॉर्कर डॉट गेंद से। एक और बार बड़ा हिट, एक और बार अंदरूनी किनारा। टाइमिंग नहीं है स्ट्रोक में, बल्ला घुमा, गेंद को घुमाने में मिली नाकामयाबी और डॉट गेंद की यह समाप्ति है। आदेश, जिन्होंने पहले ओवर में मात्र 7 दिए थे पावर प्ले में, और अपने स्पेल के दूसरे ओवर में कमाल की बॉलिंग करते हुए एक और बार ऑन साइड पर, यहां पर खड़े खड़े आज तो चढ़ेगा रनों का फीवर। ये शॉट था स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। का अलग अंदाज है आज की रात में, लेकिन बल्लेबाज ने भी अपना कातिलाना अंदाज दिखाया है 6 के साथ। एक और बार टॉप है, जिस बार बाहरी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा। शुभम आएंगे, रन बनाएंगे, लंबी पारी नहीं खेल पाएंगे और वापस जाएंगे। ये दूसरा विकेट। तीन ओवर का खेल यहां से समाप्त होगा और 32 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से जरूर बनाई गई है। जीतने के लिए इक्वेशन की बात करेंगे तो आने वाली गेंदें बची है यहां से टोटल 12 और 31, 31 रनों की जरूरत जीतने के लिए नजर आएगी। रिक्वायर रन रेट इज अप टू 15.50, 15.5 रन हर ओवर में अगर आप बनाती है तो 15.5 मिलाकर बनेंगे 31 2 ओवर में। टेक्निकली बात की जाए तो 15.5 नहीं बन सकते, यानी एक ओवर में 16, एक में 15 अगर बनती है तो 12 में 31 का लक्ष्य पूरा हो सकता है मैदान के अंदर। चलिए गेंदबाजी में परिवर्तन करेंगे, नए गेंदबाज। 5 ओवर के मैच, गेंदबाज होते हैं 4। आदेश ने अपने 2 ओवर का स्पेल पूरा किया। 2 ओवर के स्पेल में उन्होंने रन खर्च किए 17 और टोटल 2 विकेटों को हासिल किया। लेकिन अब ओवर नंबर 4 को लेकर मनीष बॉलिंग ट्रैक पर नजर आएंगे। 4 पर 12 गेंदें और 31 का समीकरण बना है मैदान पर। यहां पर भी हाई वोल्टेज ड्रामा होगा। सेकेंड नाइट की पहली फाइट चल रही है। फुल टॉस गेंद थी ऑन साइड पर, घुटना टेक तमाशा देख, मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 6 रन।
बल्लेबाज ने बताया हम भी कुछ कम नहीं है। नंबर 4 पर आई है संकेत, और संकेत ने ऐसे संकेत दिए हैं, हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा कर कर दिखाएंगे, रन बनाएंगे। ये सागर के बल्ले से 6 आपने जरूर देखा। टोटल यहां से आपको इंक्रीज होता हुआ नजर आएगा। अब मात्र 25 की दूरी बची है। एक और फुल टॉस थी, इस बार बैट के टो पर कनेक्ट हुई, बल्ला हाथ में घूमा। खांडपे टीम क्या कर रही है? तीसरा कैच आपने छोड़ा है इस मैच में। इतने कैचेस आप छोड़ रही है, जो मौका आपको मिल रहा है अपने हाथों से आप गवा रही है। दैव देता कर्म नेता, ऐसे मराठी में हम कहते हैं, और वही सिचुएशन आपको नजर आएगी। आदरणीय अजय सोनावणे आणि सुरेश सावंत साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये असेल। कैच आपको ड्रॉप होता हुआ नजर आया। 2 रन उस गेंद के ओवर पूरे किए जाएंगे। समीकरण में बदलाव था, 12 में 31 थे, लेकिन अब 10 गेंदें बची है और जीतने के लिए 23। जितेश गवस्कर साहब, इनकी तरफ से तड़पे वड़ौली के हर एक 6 के लिए 100 रुपए का इनाम है। ऑन साइड पर आड़े बल्ले से खेलने की कोशिश, यहां पर आपको बैट एंड बॉल का कोई संपर्क नजर नहीं आएगा। डॉट गेंद की यह समाप्ति है। डॉट गेंद नंबर 0 और 0 की नहीं होती है कोई कीमत। 9 गेंदें बचेंगी, 23 की दूरी बाकी है। मनीष, क्या माइंडसेट होगा इस खिलाड़ी का? रणभूमि में रणनीति बहुत जरूरी होती है। अब कौन सी रणनीति का इस्तेमाल किया जाएगा, ये बात भी देखने लायक। 9 गेंदें, 23 बची है। कौन करेगा वार, कौन करेगा शिकार, किसका होगा बेड़ा पार, ये बात देखने लायक। चलिए, हर एक 6 के लिए, तड़पे वड़ौली के लिए जितेश शेठ गवस्कर साहब, इनके 100 रुपए का इनाम। लीव किया था बॉल को, आउटसाइड द ऑफ स्टंप थी ये, अंपायर की तरफ देख रही है, लेकिन जरूरत नहीं थी गेंद को छोड़ने की। गेंद को छोड़ने से अच्छा खेलने पर ध्यान देना पड़ता है, कर्मों पर आपको भरोसा रखना पड़ता है, ना कि भगवान के ऊपर आपको भरोसा रखना होता है, क्योंकि आपके कर्म अच्छे होंगे तो आपको जीत मिलेगी मैदान पर। बैकफुट पर गई थी, अच्छा स्ट्रोक, ये गैप में गेंद है, बंदूक के गोले की रफ्तार से निकल जाएगी, सीमा रेखा पर आएगा 4। चार रन मिले जरूर है, मुकाबले में रोमांच आता हुआ। 7 गेंदें बचेंगी, 19 की जरूरत है। कहीं मत जाइएगा दोस्तों, यू आर वॉचिंग एब्सोल्यूट थ्रिलर इन द ग्राउंड। उड़ाया इस बार भी, क्या जाएगी, और गई है, क्या छोड़ा तो मैच छोड़ा। मैदान के बाहर भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है। एक और 6 रन। छोड़ा गया कैच इस मुकाबले का टर्निंग पॉइंट बन सकता है। 7 में 19 की जरूरत थी। टोटल की बात करेंगे तो 50 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर, और आने वाली 6 गेंदें, 13 रनों की जरूरत मुकाबले के अंदर जीतने के लिए नजर आएगी। यहाँ पर हमारे ऋषभ जाधव आ चुके हैं, जो आज की रात में आपको इन एक्शन में देखेंगे मोटी वेणगांव की टीम में खेलते हुए, और रोहन गवई भी यहाँ पर आ चुके हैं, उनका भी स्वागत करेंगे इस टूर्नामेंट में। लेकिन 6 गेंदें और 13 क्या होगा कालिया, याद आपको हमेशा आती है जब भी 13 का आंकड़ा आता है। 13 पर भले ही कालिया हो, 13 पर तालियां भी होती है। अब कौन कालिया बनेगा, किसके लिए तालियां बजेंगी, ये तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन खांडपे टीम अगर ये मुकाबला हारती है तो वो सिर्फ अपने खराब फील्डिंग की वजह से हारेगी, उसके अलावा ये टीम इस मुकाबले में जीत सकती थी। लेकिन 4 कैच छोड़े गए,
4 जीवन दान दिए गए और आखिरी गेंद पे तो कैच छोड़ने के बाद 6 भी आया। वेरी लो स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग दिखाई है। तुषार मामा अंग्रे इनकी तरफ से हर्षल इनके हर एक विकेट के लिए 100 रुपए का इनाम यहां पर जरूर लगाया जा चुका है। गेंदे बची है 6, बनानी है 13। हर्षल क्या हर्ष उल्लास का माहौल बनाएंगे खानपे के लिए या बल्लेबाज अपने कारनामे से रन बनाएंगे? चलिए देखते हैं। ऑन साइड पर खिलाइए, 1 रन तो चिकी सिंगल पूरा किया जाएगा क्या? दूसरे की कोशिश नहीं ली है, स्ट्राइक वो देंगे अपने साथी बल्लेबाज को। 1 सिंगल मिलेगा, 51 बनेंगे, 5 गेंदें बचेंगी और जीतने के लिए मैदान के अंदर 12 की जरूरत। ऑन स्ट्राइक पर अब आपको नजर आएंगे बल्लेबाज सागर। सागर अच्छी बल्लेबाजी कर और वो उन्होंने करके भी दिखाया। ओपनिंग बैटर के तौर पर आई थी लेकिन अभी तक मैदान के अंदर ये खिलाड़ी खड़ा है, अपोजिशंस के सामने लड़ा है, अपने टीम के लिए मेहनत करता हुआ। 5 गेंदें बचेंगी, 12 की जरूरत। गेंदबाज तैयार है बॉलिंग ट्रैक के ऊपर। बैकफुट पर गए थे, अंदरूनी किनारा, नसीब होगा साथ तो बनेगी बात और ये मिलेगा नसीब का साथ तो आएगा चौका। 4 रन। घडीघडी आमचे आदरणीय एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सुभाष भाऊ पालकर साहेब याकडे आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं। कालच्या रात्रीमध्ये बक्षिसांची बरसात केली आदरणीय सुभाष भाऊ पालकर साहेबांनी आणि त्यांना विनंती की यायचे आपलं स्वागत। उड़ाया था इस बार भी, ऊंची गई है, दूर नहीं। देयर इज नो डिस्टेंस इन द शॉट, एलिवेशन की कमी नजर आएगी। लॉन्ग ऑफ पर गेंद है, फील्डर मौजूद थे, 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे और इन्हीं 2 के साथ रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 57। गेंदे बाकी है 3 और 6 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको नजर आएगी। अक्रॉस द लाइन पहले ही कमिट हुए थे, जगह बनाई थी, शफल हुए थे लेकिन बैट एंड बॉल के बीच कांटेक्ट नहीं था, कोशिश भी नहीं की क्योंकि आउटसाइड द ऑफ स्टंप थी। अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल आएगा। क्रूशियल मोमेंट ऑफ द मैच में की गई गलतियां मुकाबले के अंदर खानपे टीम को घर वापसी का रास्ता दिखा सकती है। समीकरण बदलता हुआ बल्लेबाज अगर 6 मारती है और मुकाबला जितवाती है तो जितेश भाई गवस्कर साहब इनके 500 रुपए का इनाम यहां से दिया जाएगा। एक और बार लीव किया बॉल को, एक और व्हाइट बॉल। खानपे टीम ने कितनी गलतियां की इस मैच में, कैचेस भी छोड़े, वाइड बॉल भी फेंकी, अपने कर्मों से हार को अपनी तरफ ये खींच रही है। इनको कोई नहीं हरा सकता, ये खुद अपने आप को हराते हुए, क्योंकि खराब प्रदर्शन होता हुआ अभी तक जिस तरीके की इन्होंने बैटिंग की, मुझे लगा ये टीम एक तरफा जीतने की ताकत रखती है लेकिन वन साइडेड मैच। अगर विनिंग षटकार आएगा और उसमें आईवा कैच होगी तो भी 500 थे, आईवा कैच तो नहीं हुई लेकिन 500 रुपए का इनाम जाएगा बल्लेबाज सागर के खाते में। सागर फिनिशिंग ऑफ इन स्टाइल, मैच को जीता टीम तड़पे वडवली। का अवार्ड हम देंगे। अकेला खड़ा था और 11 खिलाड़ियों की टीम पर भारी पड़ा था, वो सागर बनेंगे इस मैच के हीरो यानी मैन ऑफ द मैच। चलिए सागर आइए मैन ऑफ द मैच के लिए और अनिकेत के लिए 1000 रुपए का इनाम है। मैं बुलाना चाहूंगा टीम खानपे के अनिकेत को कि आप